So we're dealing with what? Biomolecules, right? काय चालू होतं आपलं? Biomolecule. So in biomolecules what we have studied? काय बघितलं होतं सगळ्यात आधी? पहिलं पटपट रिव्हिजन आहे आता. सगळ्यात आधी आपण बघितलं होतं कार्बोहायड्रेट, देन वी हॅव सीन द प्रोटीन्स, देन वी हॅव सीन लिपिड्स, देन न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA अँड RNA. त्याच्यानंतर एन्झाईम्स, राईट. एन्झाईम्समध्ये आपण बघितलं होतं व्हॉट आर एन्झाईम्स? ते इंक्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन बट विदाउट इन्व्हॉल्विंग इन इट. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व न होता ते रिॲक्शनचा स्पीडअप करतात किंवा रेट काय करतात? इन्क्रीज करतात. इन दॅट वी हॅव सीन व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ एन्झाईम्स. येस, एंडो एन्झाईम्स आणि एक्झो एन्झाईम्स अकॉर्डिंग टू दी लोकेशन ऑफ ॲक्शन, की ते कुठे ॲक्ट करतात, आतमध्ये की बाहेर, त्याच्या अकॉर्डिंग दोन टाईप आहे, एंडो एन्झाईम आणि एक्झो एन्झाईम. एंडो एन्झाईम म्हणजे काय? द एन्झाईम्स विच ॲक्ट्स इनसाइड द सेल वेअर दे आर प्रोड्यूस्ड. जिथे ते प्रोड्यूस झाले त्या सेलच्या मध्ये जेव्हा ते ॲक्ट करतात त्याला काय बोलतो आपण? एंडो एन्झाईम्स. आणि व्हॉट आर एक्झो एन्झाईम्स? द एन्झाईम्स विच ॲक्ट आउटसाइड द सेल वेअर दे आर प्रोड्यूस्ड. मग एंडो एन्झाईमचे एक्झाम्पल्स होते माइटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टचे एन्झाईम्स, राईट. आणि एक्झो एन्झाईमचे एन्झाईम्स होते bacteria and fungus enzyme which works outside the cell where they are produced, right. Then after that what we are seeing, there are again two types of enzymes. Some are purely proteinaceous and some are conjugated enzymes. It means what? They are made from protein plus non-protein part, right. That non-protein part could be organic material or inorganic matter, right. Organic matter असं नाही तर inorganic material like ions असतील, झालं होतं ते, राईट. त्याला कॉन्जुगेटेड एन्झाईम्स म्हणतो आपण. एन्झाईमच्या प्रॉपर्टीज आपण बघितला होता की देर आर प्रॉपर्टीज ऑफ एन्झाईम लाईक दे आर स्पेसिफिक टू pH, टेम्परेचर एक्सेट्रा. दे आर स्पेसिफिक टू सबस्ट्रेट ऑल्सो. 3D स्ट्रक्चर त्याचं, 3 dimensional स्ट्रक्चर. दे हॅव कॅटलिटिक नेचर. दे आर अजून काय होतं? प्रोटीनिशियस. व्हेरी गुड, राईट. त्याच्यानंतर येस, आफ्टर दॅट अजून काय होतं? हां, नाही, कुठला पॉईंट होता त्याच्यानंतर? एन्झाईमचे क्लासेस झाले होते का आपले? नाही ना. ओके, सो विल सी क्लासेस ऑफ एन्झाईम, राईट. ओके, नाउ देर आर ऑलमोस्ट 6 classes of enzymes. How many classes? 6 classes. आपण नोमेनक्लेचरवाला पार्ट घेतला होता एक, राईट. आठवत आहे की एन्झाईमला नाव कसं द्यायचं? कसं द्यायचं एन्झाईमचं नाव? It generally ends up with what? Yes, ASE. एन्झाईमच्या शेवटी काय असतं? ASE, राईट. सेकंड थिंग इज व्हॉट? एन्झाईमचं नाव असतं ते कोणावर काम करतं आणि काय काम करतं. द सबस्ट्रेट ऑन विच इट ॲक्ट्स अपॉन, तुम्हाला होमवर्कला दिलं होतं मी ते, राईट. द सबस्ट्रेट ऑन विच इट ॲक्ट्स अपॉन अँड व्हॉट इज इट्स रोल, की जसं पायरुवेट डिकार्बोक्सिलेज, पायरुवेटमधनं कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करतो, राईट. पायरुवेट डिकार्बोक्सिलेज. त्याच्यानंतर होतं ग्लुटामेट पायरुवेट डिहायड्रोजनेज, हायड्रोजन रिमूव्ह करतो, राईट. मग एन्झाईमचं नाव असतं तो कधी कधी ASE ने एंडअप होतो अँड समटाईम्स द नेम इज अकॉर्डिंग टू IUPAC होतं. एन्झाईम नॉमेनक्लेचरची सिस्टम होती, राईट. आणि त्याच्या अकॉर्डिंग काय करतात ते एन्झाईमला मग नेम्स देतात, राईट. टुडे वी आर टॉकिंग अबाउट व्हॉट? दी क्लासेस ऑफ एन्झाईम. काय? क्लासेस ऑफ एन्झाईम. क्लासेस ऑफ एन्झाईम. किती क्लासेस सांगितले मी तुम्हाला? हाऊ मेनी क्लासेस आर देअर? 6 classes आर देअर, राईट. द फर्स्ट क्लास ऑफ एन्झाईम इज ऑक्सिडो रिडक्टेज. पहिला कुठला क्लास आहे? ऑक्सिडो रिडक्टेज. ऑक्सिडो रिडक्टेज काय कळतं तुम्हाला ह्याच्यावरनं? ऑक्सिडो रिडक्टेज. येस, रिड्यूसेस ऑक्सिडेशन. हे काय असतं बाळा? It brings oxidation and reduction, redox reaction, right. It brings oxidation and reduction simultaneously. What do you mean by simultaneously? एकाच वेळेस, सेम टाईमला ते ऑक्सिडेशन पण करत आहे, सेम टाईमला ते रिडक्शन पण करत आहे, राईट. व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन काय असतं? आपण हायड्रोजनच्या कंटेक्समध्ये बोलू. देर आर 2 definitions अकॉर्डिंग टू दी ऑक्सिजन अँड अकॉर्डिंग टू द हायड्रोजन. But here we are just talk about the hydrogen. So what is oxidation? Removal of hydrogen. And what is reduction? Addition of hydrogen, right? So if there is a reaction like alcohol plus NAD,
निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, अल्कोहोल प्लस NAD. अल्कोहोलचं जे पण स्ट्रक्चर असेल त्याच्यामधनं काय करणार आहे आपण, विल रिमूव्ह हायड्रोजन फ्रॉम दॅट. अल्कोहोलमधनं जेव्हा आपण हायड्रोजन काढतो इट बिकम्स ॲल्डिहाइड. तो काय बनतो, ॲल्डिहाइड. आणि तो काढलेला हायड्रोजन आपण NADला देतोय म्हटलं, इकडनं रिमूव्ह केला हायड्रोजन तर काय झालं, ऑक्सिडेशन. आणि ते ॲड करतोय तर काय होतं आहे, रिडक्शन. सो इट बिकम्स NADH2. तो काय बनला, NADH2. सो व्हॉट इज इट, अल्कोहोल. याच्यासाठी जे एन्झाईम लागतं त्या एन्झाईमचं नाव काय, द एन्झाईम इज अल्कोहोल डिहायड्रोजनेज. बिकॉज डी का रिमूव्ह केलं, कोणाला रिमूव्ह केलं, हायड्रोजनला रिमूव्ह केलं, कोणापासनं, अल्कोहोलपासनं. सो इट बिकम्स अल्कोहोल डिहायड्रोजनेज. कळलं, रेडॉक्स रिॲक्शन केली, ऑक्सिडेशन रिडक्शन सेम टाईमला झालं. इकडनं हायड्रोजन रिमूव्ह केला, इथे ॲड केला, रिमूव्ह केला तर इथे रिडक्शन झालं, इथे ॲड केला तर इथे ऑक्सिडेशन झालं. कोणी केलं आहे, अल्कोहोल डिहायड्रोजनेजने. हे झालं एन्झाईम. हे झालं एक्झाम्पल. इट कम्स अंडर विच क्लास, ऑक्सिडोरिडक्टेज, राईट. त्याच्यानंतर सेकंड क्लास इज, द सेकंड वन इज ट्रान्सफरेजेस. सेकंड क्लास कुठला आहे, ट्रान्सफरेजेस. काय समजतं याच्यावरनं, व्हॉट यू विल बाय ट्रान्सफरेजेस, it transfers the group, it transfers group from one substrate to another. एका सबस्ट्रेट कडनं दुसऱ्या सबस्ट्रेट कडे तो काय करतो, ग्रुपला ट्रान्सफर करतो. इट ट्रान्सफर्स ग्रुप फ्रॉम वन सबस्ट्रेट टू अनादर, राईट. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ग्लुकोज, काय आपल्याकडे ग्लुकोज, राईट. अँड प्लस वी हॅव ATP. व्हॉट इज ATP, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, राईट. 3 फॉस्फेट त्याच्याकडे आणि आपल्याकडे ग्लुकोज आहे. मग आता इथे एक एन्झाईम आहे विच इज कॉल्ड एज हेक्झोकायनेज. कुठलं एन्झाईम आहे, हेक्झोकायनेज. अँड सिम्पली व्हॉट इट डू, हेक्झोकायनेज काय करेल, याचा जो फॉस्फेट आहे ATPचा तो ग्लुकोजला देईल. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज, इट इज C6H12O6. सो इट बिकम्स, आता हे काय झालं, इट बिकम्स ग्लुकोज 6 फॉस्फेट. काय झाला तो, ग्लुकोज 6 फॉस्फेट. आणि ATP ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट होता, तर ट्रायमधला एक दिला तर काय राहिला, डायफॉस्फेट. काय राहिला, डायफॉस्फेट. इकडचा फॉस्फेट ग्रुप इकडे ट्रान्सफर केला. आता किती फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर केले, 3 होते, एक दिला ना, मग 6 का लिहिलं, वाय हॅव रिटन 6, बिकॉज ॲट द 6th कार्बन दॅट फॉस्फेट इज सिच्युएटेड ना. ग्लुकोज C6H12O6 आहे ना, तर ग्लुकोजच्या 6th कार्बनवर फॉस्फेट प्रेझेंट आहे म्हणून ते 6 फॉस्फेट आहे. इट डझंट मीन ग्लुकोज हॅव 6 नंबर ऑफ फॉस्फेट. 6 नंबर ऑफ फॉस्फेट ग्रुप नाही आहे, एकच फॉस्फेट ग्रुप आहे. पण कुठल्या कार्बनवर आहे ग्लुकोजचा, 6ला, म्हणून तो ग्लुकोज 6 फॉस्फेट. इज इट क्लियर, राईट. सो दिस इज सेकंड ग्रुप विच इज क्लास विच इज कॉल्ड एज ट्रान्सफरेजेस, राईट. ट्रान्सफरेजेस नंतर आहे, आफ्टर दॅट हायड्रोलिजेस. नंतर काय, सपोज हायड्रोलिजेस, राईट. सो विल टेक थर्ड वन ॲज अ हायड्रोलिजेस. नाउ व्हॉट इज हायड्रोलिजेस, हायड्रो म्हणजे काय, वॉटर, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. सो व्हॉट इज दिस, दिस इज ब्रेकडाऊन विथ द हेल्प ऑफ वॉटर. ब्रेकडाऊन विथ दी हेल्प ऑफ वॉटर. वॉटरच्या हेल्पने ब्रेक करणे इज वॉट, ट्रान्सफरेजेस. आपण नॉर्मल रिॲक्शन बघितले होते की आपण बघायचं, आपण ग्लुकोज जॉईन करायचो आणि माल्टोज फॉर्म व्हायचा. पण जेव्हा ग्लुकोज आणि ग्लुकोज जॉईन व्हायचं तेव्हा रिमूव्ह काय व्हायचं, कुठला मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल. आठवत आहे, राईट. मग जॉईन करताना वॉटर मॉलिक्यूलला रिमूव्ह केलं आणि आता दोघांना सेपरेट करायचं आहे, तर त्यांचं स्ट्रक्चर कंप्लीट व्हायला वॉटर मॉलिक्यूल ॲड करायला लागेल ना. सो वेन वी आर ब्रेकिंग इट वी हॅव टू ॲड द वॉटर मॉलिक्यूल. अंडरस्टूड, राईट. मग तीच रिॲक्शन इथे आहे की समजा आपल्याकडे सुक्रोज आहे, वी हॅव सुक्रोज, राईट. सुक्रोजवर काम केलं, सुक्रेजने. अजून कोण लागतं याच्यामध्ये, वॉटर, राईट. आणि काय फॉर्म करून दिलं सांगा, सुक्रोज ब्रेक झाल्यावर काय मिळेल, ग्लुकोज प्लस फ्रक्टोज. समजते, ब्रेक करता तर कोणाची हेल्प लागली, पाण्याची हेल्प लागली, म्हणून तर काय झालं, हायड्रोलिजेस, राईट. नेक्स्ट क्लास इज आयसोमरेजेस. नेक्स्ट क्लास कुठला आहे, आयसोमरेजेस. आयसोमर्स काय असतात, येस, आयसोमर्स काय असतात, दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, राईट. मग हे फक्त काय करतात, आयसोमरेजेस काय करतात, दे जस्ट डू रिअरेंजमेंट ऑफ मॉलिक्युल्स. काय करतात ते, रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल काय की आपल्याकडे होता ग्लुकोज 6 फॉस्फेट, आत्ता आपण बघितलं ना, हे ग्लायकोलिसिसचं रिॲक्शन. ग्लायकोलिसिस काय, एनर्जी बनण्याची प्रोसेस आहे, राईट. तुम्हाला 10th मध्ये पण असेल, 9th-10th मध्ये. मग ग्लुकोज 6 फॉस्फेट होता आपल्याकडे, काय होता, ग्लुकोज 6 फॉस्फेट. बस सिम्पल आयसोमरेज नावाचं एन्झाईम आलं
आयसोमरेज. आणि ग्लुकोजचा आयसोमर कोण आहे आपण बघितलं आधी पण. फ्रक्टोज आणि ग्लुकोज सेम आहे राईट. दोघं पण C6H12O6 आहे. फक्त फ्रक्टोज 5 मेंबर रिंगमध्ये येतं आणि ग्लुकोज 6 मेंबर. गॅलॅक्टोज पण यांचा आयसोमर आहे राईट. पण ह्या रिॲक्शनमध्ये काय ग्लुकोज 6 फॉस्फेटचं काय झालं सिम्पली फ्रक्टोज 6 फॉस्फेट. फ्रक्टोज 6 दॅट्स इट. काही वेगळं झालं का ॲटम्सला रिअरेंज केलं थोडंसं स्ट्रक्चर बदलवलं सो इट बिकम्स फ्रक्टोज 6 फॉस्फेट. ओके ग्लुकोज 6 फॉस्फेटचं काय झालं फ्रक्टोज 6 फॉस्फेट. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आता 5th क्लास आहे लायएजेस. काय लायएजेस. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं लायसिस म्हणजे काय ब्रेकडाउन. लायसिस म्हणजे काय ब्रेकडाउन. सो व्हॉट इज लायएजेस. लायएजेस स्टँड्स फॉर ब्रेकडाउन ऑफ मॉलिक्युल्स. काय ब्रेकडाउन ऑफ मॉलिक्यूल. एखादा मॉलिक्यूल ब्रेक होत आहे बट कसं विदाउट वॉटर. हे विथ वॉटर होतं ना हे विदाउट वॉटर होतं आहे म्हणून त्याला म्हणतात लायएजेस. अंडरस्टूड. व्हॉट इज लायएजेस. इट इज ब्रेकडाउन ऑफ मॉलिक्यूल बट वॉट विदाउट वॉटर इज कॉल्ड ॲज लायएजेस. आता लायएजेसमध्ये एक्झाम्पल आहे हिस्टिडीन. काय होतं आपल्याकडे हिस्टिडीन राईट. हिस्टिडीनचं एन्झाईम होतं हिस्टिडीन डी कार्बॉक्झिलेट. सांगा मला काय रिमूव्ह केलं असेल. काय रिमूव्ह केलं असेल हिस्टिडीन डी कार्बॉक्झिलेटमधनं कार्बन डायऑक्साईड. काय रिमूव्ह केलं असेल कार्बन डायऑक्साईड. जेव्हा हिस्टिडीनचे पण मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे त्याच्यामधून आपण CO2 रिमूव्ह करतो इट बिकम हिस्टामिन. काय बनतं त्याच्यापासून हिस्टामिन. आणि काय रिलीज केलं आपण वॉटर मॉलिक्यूल. ब्रेक केलं ना एकाचे 2 बनवले राईट. पण वॉटरला ॲड केलं का नाही. सो दॅट इज लायएजेस. लायसिस. लायसिस म्हणजे ब्रेकडाउन राईट. अँड द लास्ट क्लास इज व्हॉट कोणता असेल तो लायगेजेस. काय लायगेजेस. ऑलवेज रिमेंबर लायगेजेस म्हणजे ब्रेकडाऊन लायगेजेस म्हणजे काय जॉईनिंग. मग इकडे काय लिहिणार जॉईनिंग ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स एकमेकांना जॉईन होतात त्याला काय म्हणतो आपण लायगेजेस. एक्झाम्पल काय आपल्याकडे पायरुवेट होता. वी वर हॅव्हिंग पायरुवेट. नाव वी आर गोइंग टू ॲड CO2 इन दॅट राईट. मग आता मला सांगा हे जे एन्झाईम आहे हे कार्बॉक्झिलेज असेल की डी कार्बॉक्झिलेज असेल. डी कार्बॉक्झिलेज काय करतं रिमूव्ह करतं. मग कार्बॉक्झिलेज काय करतं ॲड. आपण इकडे रिमूव्ह केलं तर इथे आपण ॲड करतोय ना कोणामध्ये पायरुवेटमध्ये. मग ह्या एन्झाईमचं नाव काय इट इज पायरुवेट कार्बॉक्झिलेज. काय नाव आहे पायरुवेट कार्बॉक्झिलेज. आणि जेव्हा आपण पायरुवेटमध्ये कार्बन डायऑक्साईड ॲड करतोय इट बिकम्स ऑक्झॅलो ॲसिटिक. ते काय म्हणतं ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड किंवा इट इज कॉल्ड ॲज ऑक्झॅलो ॲसिटिक राईट. त्यानंतर ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड किंवा ऑक्झॅलो ॲसिटिक. इज इज क्लिअर राईट. आता हे एन्झाईमचे क्लासेस आहेत. लायगेजेस म्हणजे खूप सारे एन्झाईम्स लायगेजेस अंडर येतात. आपण इकडे फक्त लिहिले हायड्रोलायजेसमध्ये सुक्रेज माल्टेज आहे लॅक्टेज आहे हे पण तर तेच करतील ना ब्रेक करतात राईट. सो दिस आर क्लासेस ऑफ एन्झाईम की ज्याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स येतात. देअर विल बी डिफरंट एक्झाम्पल्स अंडर दिस क्लासेस ऑफ एन्झाईम. सो हाऊ मेनी क्लासेस आर देअर total 6 classes are there. Which are those? The first one is yes oxidoreductase. What is the role of oxidoreductase? That brings about oxidation and reduction at same time right. त्याच्यानंतर transferases. What is the role of transferases? Transfers the group from one substrate to another. ठीक है. Write down. We'll revise it again.
Very good. Break down with the help of water. त्याच्यानंतर next काय होतं? Lysases. Break down with the help of water. Next. Lysases. Joining. Right? And the last was isomerase. They just rearrange the atoms of that molecules. Right? So the next classes are hydrolases, isomerases, lyases and ligases. Right?
Will you be able to tell me the reactions or not? Raj, tell me the reaction of hydrolysis. Yes, Pratiksha. Water. Reaction. अच्छा ठीक है. Now the last part of the chapter, ठीक है, and it is the factors affecting important factors affecting enzyme activity. Factors affecting enzyme activity, right? आता आपण बघितलं की what are enzymes? Enzymes काय, they increases the rate of reaction without involving in it. आणि आपण स्टार्टिंगलाच लिहिलं तर समजा एक 1A molecule converts into 10B molecule in 5 minutes in absence of enzyme. तेच आपण एन्झाईम टाकला तर तोच एक A molecule 10 ऐवजी 1000B molecule मध्ये कन्वर्ट होऊ शकतो बाय ॲडिंग द एन्झाईम, राईट. आणि एन्झाईम बीच मॉलिक्यूल बनवतं, ऑल्टर करतो का काही रिॲक्शनचा, फक्त रेट इन्क्रीज करतात. इट जस्ट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. कमी वेळामध्ये जास्त काम करतो, राईट. मग कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे याला आपण एन्झाईमची ॲक्टिव्हिटी बोललो की त्याने 1A मॉलिक्यूलला 1000B मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट केलं, ही त्याची ॲक्टिव्हिटी झाली, बेस्ट ॲक्टिव्हिटी झाली, राईट. पण कुठले फॅक्टर्स जे अफेक्ट करतात एन्झाईम ॲक्टिव्हिटी, कोणते फॅक्टर्स असतील जे अफेक्ट करते? व्हॉट आर द फॅक्टर्स विच कॅन अफेक्ट द एन्झाईम ॲक्टिव्हिटी? तुम्हाला 100% म्हणजे तुम्ही 98% स्कोअर करणार बोर्ड एक्झाममध्ये, राईट. कुठले फॅक्टर्स तुम्हाला इन्क्रीज किंवा डिक्रीज करायला इन्व्हॉल्व असतील? म्हणजे काय? रेट ऑफ रिॲक्शनच तर अफेक्ट होते, म्हणजे एन्झाईम अफेक्ट होतं ना, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी अफेक्ट होत आहे. मग तुम्ही काय करणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं असतात, राईट. काही नाही इन्क्रीज होईल, काही नाही डिक्रीज होईल, राईट. सो द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच कॅन अफेक्ट इज, द फर्स्ट इज सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. पहिलं कुठलं कॉन्सन्ट्रेशन आहे? सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन, राईट. सेकंड इज व्हॉट, एन्झाईमचं स्वतःचं पण कॉन्सन्ट्रेशन मॅटर करेल. सेकंड इज एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. थर्ड इज pH. 4 is temperature because they are specific for pH and temperature. And then the other factors. There are some other factors also which can affect the enzyme activity. मग याच्यामधलं पहिलं काय? What is the first one? Substrate concentration. पहिलं काय? Substrate concentration. आता तुम्हाला राईटअप लिहायचं आहे टेक्स्टबुकमधनं, राईट. मी तुम्हाला फक्त ग्राफ हे करा. आता सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनमध्ये इथे खाली काय लिहिणार आहे आपण? ऑब्विसली कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट, राईट. आणि इकडे काही ठिकाणी त्यांनी वेलॉसिटी दिली आहे. समटाईम दे हॅव रिटन वेलॉसिटी, समटाईम दे हॅव रिटन एन्झाईम ॲक्टिव्हिटी. कधी कधी त्यांनी काय लिहिलं आहे? एन्झाईम ॲक्टिव्हिटी, वेलॉसिटी किंवा एन्झाईम ॲक्टिव्हिटी, राईट. आता काय इथे की तुम्ही जेवढं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन ॲड करणार तेवढी एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय होईल? इन्क्रीज होईल, राईट. व्हॉट इज दिस? द ग्राफ इज लाईक दिस की सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढा, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढवेल. पण काय? अप टू अ सर्टन लिमिट, एका लिमिटपर्यंत. नंतर ते काय होईल? कॉन्स्टंट होईल. काय होईल? कॉन्स्टंट होईल. एन्झाईम पण तर पाहिजे, नुसतं सबस्ट्रेट टाकत राहणार काय उपयोग आहे, राईट. मग याच्यासाठी त्यांनी स्टेटमेंट काय दिलं आहे की increasing कुठलं कॉन्सन्ट्रेशन? सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. increasing सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, एन्झाईम ॲक्टिव्हिटी. प्रतीक्षा, इन्क्रीज होते की डिक्रीज होते? येस, एन्झाईम ॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस. हर्षिता कुठपर्यंत? बट अप टू अ येस सर्टन लिमिट. एका सर्टन लिमिटपर्यंतच इन्क्रीज होते, नंतर नाही होणार. बाकीचे पण तर फॅक्टर्स लागतात ना इन्क्रीज व्हायला, समजतंय? तुम्ही 2 कप चहा ठेवला, तुम्ही त्याचा जास्तीत जास्त 3 किंवा 4 कप करू शकता. त्याच्यानंतर अजून पाणी टाका, तो चहा वाटेल का? नाही. का? बाकीचे फॅक्टर्स पण तर पाहिजे. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एन्झाईम ॲक्टिव्हिटी वाढते, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढते, पण एका लिमिटनंतर बाकीचे एन्झाईम पण तर पाहिजे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढायसाठी, राईट. मग हा जो ग्राफ आहे, दिस ग्राफ इज कॉल्ड एज व्हॉट? हायपरबोला ग्राफ. याला काय म्हणतात? दिस ग्राफ इज कॉल्ड एज हायपरबोला कर्व किंवा हायपरबोला ग्राफ. याच्यामध्ये त्यांनी काय तुम्हाला फॅक्टर्स दिलं आहे की असं कॉन्सन्ट्रेशन जिथे सगळ्यात जास्त वेलॉसिटी दिसते, द कॉन्सन्ट्रेशन वेअर दी मॅक्सिमम वेलॉसिटी सी इज कॉल्ड एज Vmax. त्याला काय म्हणतात? Vmax. इकडे ना, त्याला काय म्हणतात? Vmax. Vmax स्टँड्स फॉर मॅक्सिमम वेलॉसिटी. काय म्हणतात त्याला? मॅक्सिमम वेलॉसिटी, राईट. आणि त्या कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ कॉन्सन्ट्रेशनला जेवढी वेलॉसिटी दिसते, राईट, द कॉन्सन्ट्रेशन इथे
याला म्हणतात हाफ वी मॅक्स. काय म्हणतात? हाफ वी मॅक्स, राईट. कधी? आणि ही जी व्हॅल्यू आहे, असं कॉन्सन्ट्रेशन जिथे कुठं काय दिसून येते आपल्याला, अर्धी वेलॉसिटी दिसून येते, हाफ वी मॅक्स, दॅट इज कॉल्ड ॲज के एम व्हॅल्यू. त्याला काय म्हणतात? के एम व्हॅल्यू. तुमच्या लेवलला फक्त तुम्ही लक्षात ठेवा नॉर्मल, हे के एम व्हॅल्यू आहे आणि काय वी मॅक्स आहे. वी मॅक्स स्टँड फॉर मॅक्सिमम वेलॉसिटी आणि के एम व्हॅल्यू इज द कॉन्सन्ट्रेशन ॲट विच द हाफ मॅक्सिमम वेलॉसिटी इज अटेंड. त्याला मायकल्स मेंटन कॉन्स्टंट म्हणतात. इट इज कॉल्ड एज मायकल्स मेंटन कॉन्स्टंट. मग सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी तुम्हाला स्टेटमेंट पूर्ण लिहायचं आहे. हे स्टेटमेंट लिहिलं सपोज आपण, राईट, की इंक्रीजिंग द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन द एन्झाईम ॲक्टिव्हिटी इंक्रीजेस बट अप टू अ सर्टन लिमिट, राईट. सेकंड कुठला फॅक्टर आहे जो अफेक्ट करतो? येस, एन्झाईमचे कॉन्सन्ट्रेशन. काय? एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन, राईट. आता हा ग्राफ कसा आहे? हाव इज द एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन? हा आहे आपला टाईम. काय ह्या? टाईम आहे, राईट. आणि इकडे आपण लिहितो आहे प्रोडक्ट्स. काय लिहितो आहे? प्रोडक्ट्स, राईट. आता टाईम सपोज आपण कन्सिडर करतो 5, 10, 15, 20, 25 वॉट एव्हर इट इज, राईट. आता ग्राफ कसा येईल? जेव्हा आपण एन्झाईम नाही टाकत आहे तेव्हा आपल्याला 25 मिनिट्समध्ये एवढे प्रोडक्ट मिळतात. किती? हे जे पण नंबर असेल, राईट. समजा 100, 200, 300, 400 वॉट एव्हर 100 प्रोडक्ट मिळतात 25 मिनिट्समध्ये. ठीक आहे. कधी? वेन देर इज नो एन्झाईम. एन्झाईम काय? ॲब्सेंट आहे. एन्झाईम टाकलं त्याच 25 मिनिट्समध्ये बघा आपल्याला किती प्रोडक्ट मिळतात. टाईम तेवढाच आहे पण प्रोडक्टचा नंबर जास्त आहे, राईट. मग हे कधी? आपण काय टाकलं आहे? 1x ऑफ एन्झाईम, म्हणजे आपण एक पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन टाकलं आहे. आपण ते कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, समजा आपण 2x एन्झाईम टाकलं, म्हणजे काय? डबलचं एन्झाईम टाकलं, तर त्याच 25 मिनिट्समध्ये कितीतरी प्रोडक्ट्स मिळतात. समजतंय? इट मीन्स वॉट? इन्क्रीजिंग द एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन, एन्झाईम ॲक्टिव्हिटी ऑलवेज इन्क्रीजेस. ठीक आहे. तुम्ही जेवढं एन्झाईम ॲक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन टाकणार आहे तेवढं एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढणार आहे. जेवढं वर्कर्स आणणार आहे कंपनीमध्ये तेवढं प्रोडक्ट जास्त मिळणार आहे. सेम थिंग, जर एन्झाईमचीच ॲक्टिव्हिटी बोलतोय तर एन्झाईम वाढवा, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढेल. समजतं? अभ्यास करा, स्कोर वाढेल. सेम थिंग, राईट. मग इकडे पण द्यायचं की इट इज डिरेक्टली प्रपोर्शन. इंक्रीज द एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन, एन्झाईम ॲक्टिव्हिटी विल डेफिनेटली इंक्रीज. ठीक आहे. याचं जे स्टेटमेंट आहे ते कुठं लिहिणार तुम्ही? बुकमधनं लिहिणार, राईट. मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करून देते इथे. थर्ड इज वॉट? थर्ड काय सांगितलं होतं? pH, राईट. थर्ड काय? pH. आता pHचा ग्राफ कसा आहे? दिस इज pH आणि दिस इज अगेन त्यांनी एन्झाईम ॲक्टिव्हिटी व्हेलॉसिटी काहीतरी वेगळे वेगळे वर्ड यूज करतात. आपण सिम्पली से ॲक्टिव्हिटी, राईट. आता व्हॉट इज हाऊ द आपण स्टार्टिंगलाच बघितलं होतं की एन्झाईम्स आर स्पेसिफिक टू pH और दे आर नॉट स्पेसिफिक फॉर द pH. ते pH साठी स्पेसिफिक आहेत की नाही आहेत? आहेत. याचं मीनिंग काय की दे आर स्पेसिफिक फॉर pH? व्हॉट डज इट मीन? बोला. दे आर स्पेसिफिक टू pH. व्हॉट डज इट मीन्स? अरे म्हणजे त्यांना जो pH पाहिजे त्याच pHला त्यांची बेस्ट ॲक्टिव्हिटी दाखवतात. सो दे आर स्पेसिफिक. आपण पण स्पेसिफिक असतो ना. एखादी भाजी अशी झाली तरच खाईल, तशी झाली तर नाही खाणार. वी आर व्हेरी स्पेसिफिक, राईट. ते एकच भाजी वेगळ्या कलरची दिसली तर नाही खात. मग सेम थिंग त्यांना पण खूप स्पेसिफिसिटी आहे. त्यांना हवं ते pH दिलं तर त्यांची ॲक्टिव्हिटी ते बेस्ट दाखवते, राईट. बेस्ट दाखवतील म्हणजे काय? म्हणजे त्याच्याकडे कपॅसिटी आहे समजा की 1000 मॉलिक्यूल बनवायची. कधी? त्याला जो pH दिला लागतो तो दिला तर. नाही दिला, त्याच्यानं कमी दिला तर ते 100च बनवते. जास्त दिला तरी पण असं नाही की मी जास्त बनवते, तरी पण कमी बनवते. त्यांना पाहिजे तोच pH पाहिजे. आणि pH इज द पर्टिक्युलर pH इज डिफरंट फॉर ईच एन्झाईम. प्रत्येक एन्झाईमला काहीतरी वेगळा pH लागत असतो त्याच्या अकॉर्डिंग, राईट. ट्रिप्सिनला 9 लागेल, पेप्सिनला 2 लागेल, वॉट एव्हर इट इज. जस्ट एन एक्झाम्पल. प्रत्येक एन्झाईमला काही ना काही वेगळा pH लागतो. तो दिला तर तो बेस्ट ॲक्टिव्हिटी शो करतो, नाहीतर नाही करत, राईट. मग याचा आता समजा एखाद्या पर्टिक्युलर आपण एन्झाईम घेतो की pH स्केल कशी असते आपली? इट स्टार्ट्स फ्रॉम 1 to 7, 14, राईट. मग ऑप्टिमम pH म्हणजे काय? एखाद्या एन्झाईमला समजा 9 pH लागतो तर तो ग्राफ असा येईल. द ग्राफ विल बी लाईक दिस. याचं मिनिंग काय? तुम्ही त्याला 9 pH द्या तर तो बेस्ट ॲक्टिव्हिटी दाखवेल. तुम्ही 9पेक्षा जास्त का कमी होईल ॲक्टिव्हिटी, राईट. 9पेक्षा कमी pH असेल तरी पण काय होईल? ॲक्टिव्हिटी कमी होईल. जास्त असेल तरी कमी होईल. त्याला 9च लागतं,
राईट. मग जेव्हा तुम्ही त्याला pH देता तेव्हा त्याची ॲक्टिव्हिटी बघा सगळ्यात जास्त आहे. द मॅक्सिमम ॲक्टिव्हिटी इज अटेन ॲट दॅट pH. राईट. प्रत्येक एन्झाईमची डिफरंट असते आणि त्या pHला आपण ऑप्टिमम pH म्हणतो. काय म्हणतो? ऑप्टिमम pH. काय बोलतो? ऑप्टिमम pH. आणि ऑप्टिमम pH सगळ्या एन्झाईमचा सेम असतो की डिफरंट असतो? इट इज सेम और डिफरंट? डिफरंट. प्रत्येकाचे काम करायचे हे वेगळी आहे. आता सिम्पल घ्या तुम्ही. ऑप्टिमम तुम्हाला तुमचं समजा 5 to 7, ठीक आहे, 5 वाजेपासून 7 वाजेपर्यंत 5 to 7 संध्याकाळी तुमचं बेस्ट स्टडी होतं. तुमचं लक्ष पण लागतं, तुम्हाला समजतं पण, तुम्हाला MCQs पण जमतात, तेव्हा तुम्ही सगळं एकदम परफेक्ट करता 5 to 7 टाईममध्ये. राईट. 5च्या आधी पण तुम्हाला असंच कसं तरी होत असतं, 7 नंतर पण तुम्हाला अजून कसं तरी होत असतं. म्हणजे तुमचं बेस्ट टायमिंग काय? 5 to 7. तर तुमचं ऑप्टिमम टायमिंग झाला स्टडीसाठी. इज इज क्लिअर? आणि कोणाचा 5 to 7 याचा 11 to 2 असेल, त्याचा काहीतरी वेगळा असेल. एव्हरीवन हॅज अ डिफरंट टायमिंग. मग ऑप्टिमम pH म्हणजे काय? द pH ॲट विच एन्झाईम शोज इट्स हायेस्ट ॲक्टिव्हिटी. समजतंय? असा pH जेव्हा एन्झाईम त्याची हायेस्ट ॲक्टिव्हिटी दाखवते त्याला काय म्हणतात? ऑप्टिमम pH. मग इकडे काय लिहिणार? इट इज द pH ॲट विच एन्झाईम शोज हायेस्ट ॲक्टिव्हिटी. जेव्हा एन्झाईम काय दाखवतो त्याची हायेस्ट ॲक्टिव्हिटी दाखवतो, दॅट इज ऑप्टिमम pH. अँड ऑप्टिमम pH इज डिफरंट फॉर एव्हरी एन्झाईम. प्रत्येक एन्झाईमचा ऑप्टिमम pH डिफर करतो. समटाइम्स ट्रिप्सिन नीड्स 9, देन पेप्सिड नीड्स 2. कोणी ॲसिडिकमध्ये काम करतं, कोणी बेसिकमध्ये, कोणी न्यूट्रलमध्ये. इट वेरीज. राईट. सेम फॉर टेम्परेचर ऑल्सो. सेम कोणासाठी आहे? टेम्परेचरसाठी आहे. राईट. एन्झाईम्स आर स्पेसिफिक टू टेम्परेचर ऑल्सो. बट इकडे आपण काय लिहिलं होतं? व्हॉट वी हॅव रिटन की प्रत्येक एन्झाईमचा वेगळा pH आहे, प्रत्येक एन्झाईमचा वेगळा ऑप्टिमम pH आहे. टेम्परेचरचं तसं नाही आहे. सगळे जेवढे पण लिव्हिंग एन्झाईम्स आहेत, लिव्हिंग म्हणजे प्लांट्स असेल, ॲनिमल्स असेल, ऑल लिव्हिंग एन्झाईम्स नीड्स टेम्परेचर 20 degree Celsius to 40 degree Celsius फॉर देअर बेस्ट ॲक्टिव्हिटी. म्हणजे ह्यांचं आता प्रत्येकाचं वेगळं टेम्परेचर नसतं. कोणताही एन्झाईम घ्या त्याच्यासाठी ऑप्टिमम टेम्परेचर 20 to 40 असतं. राईट. मग याचा ग्राफ कसा आहे? हाऊ विल बी इट्स ग्राफ? इन दिस इज टेम्परेचर. राईट. मग आपण हे काय 0, 10 आहे, 20, 30, 40, त्याच्यानंतर 60, 80 एक्सेट्रा. आणि इकडे काय लिहिणार आपण? व्हॉट इज दिस इज एन्झाईम ॲक्टिव्हिटी. ही काय? एन्झाईम ॲक्टिव्हिटी. आणि काय सांगितलं? सगळ्यांचा ग्राफ एकच आहे की इट इज बेस्ट फॉर 20 degree Celsius टू 40 degree Celsius. दिसतंय? 20, 40 तिथे काय करतात? ते बेस्ट ॲक्ट करतात. राईट. सो इट्स ऑप्टिमम टेम्परेचर फॉर ऑल द लिव्हिंग एन्झाईम इज, कुठलं आहे ऑप्टिमम टेम्परेचर? सगळ्या लिव्हिंग एन्झाईमचं 20 to 40. ते तेव्हा बेस्ट ॲक्ट करतात. राईट. बिलो ऑप्टिमम टेम्परेचर किंवा बिलो 0 degree एन्झाईम्स इनॲक्टिव्हेट्स. त्याच्यानंतर काय होतं? ते इनॲक्टिव्ह होतात. आणि अबव 60 degree Celsius एन्झाईम डीनेचर. त्याच्यानंतर ते काय होतात? डीनेचर होतात. त्याचं मिनिंग कळलं काय? की तुम्ही त्यांना जेव्हा 20 degree, आपण बघा ना, आपण सर्वाईव्हच या टेम्परेचरमध्ये करतो ना, प्लांट्स ॲनिमल्स 20 to 40 मध्ये बेस्ट ॲक्टिव्हिटी दाखवतात. राईट. आता ते काय म्हणतात की 0 degree Celsiusपेक्षा जर कमी टेम्परेचर आपण दिलं तर ते इनॅक्टिव्ह होतात. आणि जर आपण 60 degree Celsiusपेक्षा जास्त टेम्परेचर झालं तर ते डीनेचर होते. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इनॅक्टिव्हेट्स अँड डीनेचर्स? काय डिफरन्स असेल? फोन स्विच ऑफ करायचा आणि फोन फोडून टाकायचा. काय डिफरन्स आहे? काय डिफरन्स आहे? स्विच ऑफ केला तर काय करता येईल? स्विच ऑन करता येईल. फोडूनच टाकलं तर काय होईल? त्याचं काहीच नाही होणार. सेम थिंग. इनॅक्टिवेट करणं म्हणजे काय? इट इज फंक्शनली इनॅक्टिव्ह. कसं आहे? फंक्शनली फक्त काय झालं आहे? इनॅक्टिव्ह झाला. तुम्ही त्याला रूम टेम्परेचरला आणा, तो परत काम करेल. राईट. आणि डीनेचर होतं म्हणजे काय? इट इज स्ट्रक्चरली वॅनिश. आणि जे स्ट्रक्चरच राहिलं नाही तर फंक्शन करेल का? नाही. मग मला सांगा, आपण जनरली थिंक करा की आपण जे बोलतो की ग्लोबल वॉर्मिंग इज डेंजरस, ग्लोबल वॉर्मिंग इज अ हजार्डस, आपल्याला खूप जास्त रिस्क आहे त्याच्यापासून. का बरं? कधी थिंक केलं? हे तर ऐकलंच खूपदा आहे. ग्लोबल वॉर्मिंग, अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे. का होईल? आत्ताच काही ठिकाणी 40-45 असतं.
अर्थचं टेम्परेचर जर 60-70 गेलं तर सगळे असेच जातील, सगळे एन्झाईम बंद पडतील आपल्यामधले. रिॲक्शन्स होतील का? नाही होणार. डायजेशनचं एन्झाईम रिॲक्शन्स आहेत, कितीतरी रिॲक्शन्स चालतात बॉडी विच नीड्स एन्झाईम, अँड एन्झाईम नीड अ पर्टिक्युलर टेम्परेचर. किती मेंटेन करणार आहे आपण करून करून टेम्परेचर? वी आर वॉर्म ब्लडेड बट स्टील, राईट. मग त्याच्यामुळे काय प्रत्येक ठिकाणी AC आणि फॅन घेऊन नाही फिरता येणार आहे, राईट. सो दॅट्स वाय द ग्लोबल वॉर्मिंग इज डेंजरस, बिकॉज टेम्परेचर जर जास्त झालं तर एन्झाईम काय होतात? येस, डिनेचर. हा खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला खूप ठिकाणी लागतात. तुम्ही हे पण बघितलं असेल की जेवढं आपलं इक्वेटोर आहे, अर्थचं जे इक्वेटोरियल रिजन असतं, हा रिजन, राईट, दिस रिजन, इकडे सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी. ते सगळ्या म्हणजे त्याच्या कंट्रीज आहे ना, त्यांच्याकडे खूप सारे बर्ड्स आहेत, आपण पण त्याच्यामध्येच येतो, राईट. खूप सारे ॲनिमल्स आहेत. जेवढं तुम्ही इकडे जाणार नॉर्थ पोलकडे किंवा साऊथ पोलकडे, तिकडच्या कंट्रीजमध्ये खूप कमी डायव्हर्सिटी. किंवा इंडियामध्येच घ्या, इंडियामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर महाराष्ट्र, इकडे खूप जास्त आपल्याकडे डायव्हर्सिटी दिसते. तेवढीच डायव्हर्सिटी तुम्हाला हिमाचल, उत्तराखंडमध्ये जाऊन दिसेल का? नाही दिसणार. का? टेम्परेचर. टेम्परेचर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तिकडे टेम्परेचर खूप कमी असतं, त्यामुळे सर्वायवल रेट पण कमी आहे. आणि जिकडे टेम्परेचर प्रॉपर असतं 20-40 असं, याच्यामध्ये तिकडे सर्वायवल रेट जास्त, म्हणून तिकडे बायोडायव्हर्सिटी, ॲनिमल, प्लांट यांच्या स्पीशीज जास्त दिसतात, राईट. सो टेम्परेचर ऑलवेज अफेक्ट द बायोडायव्हर्सिटी. वाय? बिकॉज बायोडायव्हर्सिटी म्हणजे सर्वायवल रेट इज डिपेंड्स ऑन टेम्परेचर. टेम्परेचर काय आहे त्याच्यावर तर एन्झाईम काम करतात, एन्झाईम काम करतात तेव्हा तर बॉडी काम करते. दिस इज क्लिअर. सो टेम्परेचर इज ऑल्सो व्हॉट? वन ऑफ द फॅक्टर विच affect the enzyme activity. And the last one is what? There are some other factors. Other factor मध्ये येतात activators आणि येतात inhibitors. हे पण तुम्हाला बुक मध्ये लिहायचं, राईट. activators आणि inhibitors. activators काय करतात? they activate काय करतात? activators स्पीड अप करतात रिॲक्शन किंवा ॲक्टिवेट करतात. म्हणजे सगळे एन्झाईम सगळ्याच वेळेस चालू असायला पाहिजे असं नाही. जेव्हा एखादी नाही होते रिॲक्शन, मी खाल्लेलंच नाही आहे तर माझ्यामध्ये डायजेशनचं रिॲक्शन कशाला झालं पाहिजे? म्हणजे जेव्हा खाल्लं आहे तेव्हा ते ॲक्टिवेट झाले पाहिजे, राईट. आणि खाऊन झालं आहे तर स्टमकमधनं समजा फूड गेलं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, मग स्टमकचा एन्झाईमने स्टॉप झाला पाहिजे, इनहिबिट झाला पाहिजे. त्यांनी कशाला काम करायचं? फूड नाहीच आहे त्यांच्याकडे तर, राईट. मग ॲक्टिवेटर्स आणि इनहिबिटर्स काय करतात? ॲक्टिवेटर्स speed up or they stimulates the reaction, inhibitor stops the reaction. Inhibitor काय करतात? रिॲक्शनला स्टॉप करतात. सो दिस आर द फॅक्टर्स विच अफेक्ट्स एन्झाईम ॲक्टिव्हिटी. कुठल्या कुठल्या? पहिलं काय होतं? सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. दुसरं काय होतं? एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. थर्ड इज pH, देन टेम्परेचर, आणि देन येस अदर फॅक्टर्स. अदर फॅक्टर्स आर लाईक व्हॉट? ॲक्टिवेटर्स अँड इनहिबिटर्स. चला अटेंशन. हे बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. हाव इज द ग्राफ? ग्राफ इज लाईक दिस, राईट. Km व्हॅल्यू आणि Vmax. इथे हाफ Vmax आहे, त्याला काय म्हणतो आपण? Km व्हॅल्यू. ठीक आहे. एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन हे जेवढं तुम्ही एन्झाईम नाही आहे वाढवा, काय होत जाईल? एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल. टेम्परेचर, राईट. टेम्परेचरचा ग्राफ दिसतो. दिस इज ऑप्टिमम टेम्परेचर. का? बिकॉज ऑल द टेम्परेचर ॲट विच दी एन्झाईम अटेंड्स
मॅक्सिमम ॲक्टिव्हिटी, त्याला काय म्हणतो आपण ऑप्टिमम टेम्परेचर, राईट. पीएचचं पण काय, पीएचमध्ये हे इकडचं एक एन्झाईम हे ॲड करा एक्झाम्पल्स, की ट्रिप्सिन नीड्स 9.5 pH while पेप्सी नीड्स ती 2, दॅट इज ॲसिडिक pH. म्हणजे प्रत्येकाचं व्हेरी करता आपण लिहिलं ना की एव्हरी एन्झाईम नीड्स डिफरंट pH, प्रत्येक एन्झाईमला डिफरंट pH लागतो. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल लिहा, राईट. हा काय झाला, व्हॉट इज दिस, दिस इज ऑप्टिमम pH, याला काय म्हणतात, सॉरी ऑप्टिमम टेम्परेचर. काय लिहिणार ऑप्टिमम टेम्परेचरची डेफिनेशन, येस द टेम्परेचर, इथे फक्त pH काढून काय टाकायचं टेम्परेचर, द टेम्परेचर ॲट विच एन्झाईम शोज हायेस्ट ॲक्टिव्हिटी, राईट. इकडे एक्झाम्पल काय सांगितलं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल पेप्सिनला किती pH लागतो, इट नीड ॲसिडिक pH, राईट. आणि ट्रिप्सिनला किती लागतो, येस इट इज 9.5, दॅट इज अल्कलाईन pH फॉर द वर्क, राईट. त्याला अल्कलाईन pH लागतो. त्याच्यानंतर आणि other factors, right? The enzyme action is also increased or decreased in the presence of some other substances like coenzymes, activators and inhibitors. Most of the enzymes are the combination of coenzymes, जे आपण आधीच लिहिलं होतं, आठवतंय, holoenzymes equals to apoenzyme plus prosthetic group, राईट. तिथपर्यंतच लिहा. काही ॲक्टिवेटर्स असतात, काही इनहिबिटर्स असतात. ओके, दिस इज क्लिअर. मग तुम्ही काय करणार आता, हे बुकमधनं त्याचं स्टेटमेंट्स लिहिणार. म्हणजे ह्याचं तर आपण लिहिलं आहे ना, हे नका लिहू. एन्झाईम कॉन्सन्ट्रेशनचं लिहा, राईट, हे हा वाला पॅरेग्राफ. टेम्परेचरचं पण लिहा, राईट, आणि pH. दिस इज क्लिअर. मग कुठल्या कुठल्या फॅक्टर्स जे अफेक्ट करतात एन्झाईम ॲक्टिव्हिटीला, पहिलं काय होतं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, दुसरं काय होतं एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन, थर्ड काय होतं pH, आणि फोर्थ इज टेम्परेचर, राईट. आणि अदर फॅक्टर्स लाईक ॲक्टिवेटर्स अँड इनहिबिटर्स. एनी कन्फ्युजन, राईट. एक हा वाला पार्ट राहिला, त्याच्यामध्ये चला मी सांगून देते तुम्हाला, लिहायचं फक्त हे, राईट. आता कन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझम विच यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन द चॅप्टर नंबर 1. मेटाबॉलिझम काय असतं, मेटाबॉलिझम इज इक्वल्स टू ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम, राईट. मीन्स वॉट फॉर्मेशन ऑफ एनी मॉलिक्युल, कट लक्षात ठेवा, इट मीन्स ब्रेकडाऊन ऑफ एनी मॉलिक्युल. बॉडीमध्ये कॉन्टिन्युअस मेटाबॉलिझम चालू असतं, काहीतरी बनत असतं, काहीतरी तुटत असतं, राईट. म्हणजे आपण फॉर्मेशनच्या प्रोसेस त्याला ॲनाबॉलिक पाथवेज म्हणतो, आणि जर ब्रेकडाऊनचा प्रोसेस त्यांना कॅटाबॉलिक पाथवेज होतं. समहाऊ दे फॉर्म अ पूल इनसाइड दॅट, की याने हे ब्रेक केलं, मग याचं हे बनवून त्याचं ते ब्रेक केलेले प्रोडक्ट जे पण इंटरमिडिएट्स आहेत त्यांना मिळून काहीतरी आपण बनवतो. मग इकडे कॅटाबॉलिझम झालं, तिकडे ॲनाबॉलिझम झालं, राईट. मग त्यांनी हे सांगितलं आहे की समजा कार्बोहायड्रेट आहे, ग्लायकोजन, स्टार्च, यू नो दॅट दोज आर पॉलिसॅक्राइड्स, त्यांना मिळून काय बनतं ग्लुकोज, ग्लुकोजपासून एनर्जी बनते. पण तेच काही ठिकाणी काय होतं, ग्लुकोजला आपण घेतो आणि आपल्याकडे जास्त ग्लुकोज झालं तर परत ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवतो, राईट. वरती झालं कॅटाबॉलिझम, खाली झालं ॲनाबॉलिझम. इकडे ब्रेक झाला होता, इकडे फॉर्म झाला. आपल्याकडे लिपिड्स आहे, ट्रायग्लिसराइड्स आहे, आपण त्यांना एनर्जी वगैरे बनवायला हेल्प यूज करतो, पण तेच कधी कधी त्यांनाच यूज करून आपण ट्रायग्लिसराइड फॉर्म करतो, राईट. वी आर हॅव्हिंग प्रोटीन्स, प्रोटीनचे ब्रेकडाऊन होतं, कुठेतरी प्रोटीन ब्रेक होतात, अमायनो ॲसिड्स बनवतात, तेच कुठेतरी अमायनो ॲसिड काय बनवतात, प्रोटीन्स बनवतात. वेगवेगळ्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळं चालू असतं, आणि त्याला आपण मेटाबॉलिक पूल बोलतो, राईट. सेकंडरी मेटाबॉलाइट्स काय आहेत, व्हॉट आर द सेकंडरी मेटाबॉलाइट्स, की मेटाबॉलिझम चालू असताना काही अशा गोष्टी बनतात, दोज आर नॉट इम्पॉर्टंट फॉर आवर ग्रोथ, रिप्रोडक्शन अँड डेव्हलपमेंट. आपल्या ग्रोथसाठी, आपल्या रिप्रोडक्शनसाठी, आपल्या डेव्हलपमेंटसाठी कामाचा नाही, बनता आपल्यामध्येच आहे, पण त्याला आपण कमर्शियली यूज करू शकतो, ठीक आहे. मग दोज आर कॉल्ड एज सेकंडरी मेटाबॉलाइट्स आर द स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स प्रोड्यूस्ड बाय ऑर्गॅनिझम, बट इट इज नॉट एसेन्शियल फॉर देअर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन. फॉर एक्झाम्पल सेव्हरल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, फंजाई अँड प्लांट्स हे सेकंडरी मेटाबॉलाइट फॉर्म करतात, राईट. मग याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं की त्यांचा क्लासिफिकेशन केले केमिकल स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग, ठीक आहे. फक्त हे इकडे लक्ष द्या. सो देर आर 3 मेन ग्रुप, टेरपेन्स, फिनॉलिक्स अँड देन नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड, राईट. नावं इम्पॉर्टंट आहे की सम आर टेरपेन्स जे मॅल्बोनिक ॲसिडपासून बनतात, त्यांच्यामध्ये कार्बन हायड्रोजन असतं, त्याला टेरपेन्स बनतो. असे सेकंडरी मेटाबॉलाइट जे एखाद्या मेटाबॉलिझमचा वेळेस फॉर्म होतं,
राईट. फिनॉलिक्स आहे, सिम्पल शुगरचे बेन्झिन रिंगच्या आणि नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. इम्पॉर्टंट काय की त्यांचे इकॉनॉमिक इम्पॉर्टंट काय, व्हॉट इज इट्स मी म्हटलं ना ते असं तर काही कामात येत नाही ग्रोथ रिप्रोडक्शनच्या, मग ते मार्केटमध्ये कामात येतं. मग एक्झाम्पल काय, सगळ्यात पहिले the secondary metabolites from natural sources have made a significant contribution for millennia, एक disease आहे राईट. सो इन मॉडर्न मेडिसिन्स बनवायला, ड्रग्स बनवायला, कॅन्सर आहे, हायपरटेन्शन आहे, यांचं मेडिसिन बनवायला ते सेकंडरी मेटाबोलाइट काम आहे. सेकंड थिंग इज वॉट, मॉर्फिन ऐकलं असेल तुम्ही. इट वॉज फर्स्ट एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम पॅपेवर सॉम्निफेरम, पॉपी प्लांट असतं. मॉर्फिन ड्रग एक राईट. सो मॉर्फिन इज प्रोड्यूस फ्रॉम दॅट, इट इज अ पेन रिलीवर, पेन किलर ज्या टॅबलेट बनवतात तिथे मॉर्फिन यूज होतं. आणि मॉर्फिन ते स्मॅक वगैरे ते पण असतं, जे नेगेटिव्हवालेच ड्रग्स असतात त्याच्यामध्ये पण मॉर्फिन एक एक्झाम्पल येतं. सेकंडरी मेटाबोलाइट्स निकोटीन चहामध्ये असतं, कोकेन राईट. दिस आर अँड द टेरपिन्स कॅनाबिनॉल आर वाईडली यूज फॉर रिक्रिएशन अँड स्टिम्युलेशन. आताच मी तुम्हाला म्हटलं स्टिम्युलेशन म्हणजे काय, ते ड्रग्स घेतल्यावर एकदम हायपर ॲक्टिव्ह फील करतो ना पर्सन, मग त्याच्यासाठी ते यूज होतं. नेक्स्ट फ्लेवर्स, खूप सारे फूड प्रेफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये फ्लेवर म्हणून आपण सेकंडरी मेटाबोलाइट ॲड करतो राईट. त्यांचा एक काहीतरी पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक फ्लेवर असतो किंवा असा स्मेल असतो, ॲरोमा असतो राईट. सो जसं कॅबेज अँड इट्स रिलेटिव्स, सो दे प्रोटेक्ट फ्रॉम डेझर्ट. आता जे कोबी वगैरे ते ग्रेझिंग ॲनिमल्स ते कोबी वगैरे खायला जातात, त्याची टेस्टच एकदम खराब असते कारण राईट. सो त्यांचा सेकंडरी मेटाबोलाइटमुळे त्यांची टेस्ट खराब असते आणि त्याच्यामुळे मग आपोआप ते जे प्लांट्स आहेत ते ग्रेझर्स म्हणजे काय चरणाऱ्या ॲनिमलपासून त्यांचं काय होतं, प्रोटेक्शन होतं राईट. अँड द लास्ट इज टॅनिन्स, हे वाईन्स किंवा चॉकलेट्समध्ये बनवायला मध्ये ॲड करतात राईट. अँड बऱ्याचशा सेकंडरी मेटाबोलाइटकडे अँटीबायोटिक प्रॉपर्टी पण आहे विच इज यूज फॉर मेडिसिन. म्हणजे ही कॉन्सेप्ट सिम्पल काय आहे की बॅक्टेरिया, फंगस, प्लांट्स खूप सारे असे आहेत ते त्यांचा मेटाबॉलिझम चालताना काही अशा गोष्टी बनवतात जे त्यांचा ग्रोथ, रिप्रोडक्शन आणि यस डेव्हलपमेंटला कामाचा नाही आहेत. मग कुठे कामाचं आहे, तर हे एक्झाम्पल्स आहेत. काही ड्रग्स म्हणून यूज होतात, मेन किलर वगैरे ते बनवायला ते सेकंडरी मेटाबोलाइटचे ते प्रोडक्ट यूज करतात. कधी कधी फूड ॲडिटिव्ह म्हणून यूज करतात, कधी कधी प्रोटेक्ट करतात ते ग्रेझर्सपासून. समटाईम दे बिकॉज ऑफ देअर वॉट प्रॉपर्टी, दे आर अँटीबायोटिक ऑल्सो, त्यांच्याकडे मेडिसिनल प्रॉपर्टीज पण आहेत राईट. सो दिस इज हॅव्हिंग इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता जे ते तुम्ही स्टेटमेंट्स हवं तर घरी लिहा, बोर्ड्समध्ये जे ते लिहा, वाटलं तर लिहा, तुम्हाला जर बुकमधनं समजायचं असेल. बाकी मी तुम्हाला सांगितलं सगळं, फक्त मी असं थिअरेटिकल लिहून नाही दिलं आहे ते फॅक्टर्सवर राईट. आणि त्याच्यानंतर डिरेक्टली काय लिहायचं, सेकंडरी मेटाबोलाइट्स ही पहिली डेफिनेशन इथपर्यंत, फर्स्ट पॅरेग्राफ दिस आणि हे, ठीक आहे ओके. ते कळलं तुम्हाला, फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग द एन्झाईम ॲक्टिव्हिटी. हो येस, ग्राफ विचारता म्हणजे डिअर हे हा CETचा टॉपिक आहे तुमचा है ना. थिअरेटिकल तुम्हाला ते लिहायचं काही नाही, पण तुम्हाला कॉन्सेप्ट कळलं पाहिजे. वाय द ग्राफ इज लाईक दिस, बिकॉज तुम्ही ह्या pH पेक्षा जास्त pH दिलं तरी पण ॲक्टिव्हिटी कमी आहे, त्याच्यापेक्षा कमी pH दिलं तरी पण असं नाही की pH वाढवत जर ॲक्टिव्हिटी वाढेल, नाही, त्याच pHला ॲक्टिव्हिटी बेस्ट आहे, त्याच्याहून जास्त त्याने तर कमी, त्या ॲक्टिव्हिटी कमीच होते असं. म्हणजे ग्राफ हे कॉन्सेप्च्युअल बेस्ड गोष्ट आहे राईट. ती असं शिकण्यासारखी नाही की ती ग्राफ ड्रॉ करायचा शिकायचं आहे, ठीक आहे. नाही, इथे ग्राफ कशासाठी दिले तुम्हाला की ग्राफ काहीतरी सांगतायत तुम्हाला, दे आर टेलिंग यू समथिंग राईट. राईट डाऊन.